विवान, आज 19 नोव्हेंबर ना? हो दीदी, आज 19 नोव्हेंबर. पण का? अरे विवान, उद्या तर 20 नोव्हेंबर. उद्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात मतदान आहे. विवान, आपले मम्मी पप्पा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील. पप्पा, बॅग का भरत आहेत? कुठं गावाला जायचं का? उद्या आपल्याला गावाला जायचं ना दीदी. पण उद्या तर मतदान आहे पप्पा. हो बाळा, उद्या मतदानाची सुट्टी आहे, म्हणून तर आपल्याला उद्या गावाला जायचंय. पप्पा, मी तुमच्या सोबत उद्या गावाला येणार नाही, तुम्हीच जा. पण काय येणार नाहीस दीदी? एरवी तर तू खूप उत्सुक असतेस माझ्यासोबत गावाला यायला. मग तुला माझ्यासोबत उद्या का गावाला यायचं नाही? तुम्ही एक काम करा, तुम्ही बॅगा काढून ठेवा आणि माझ्याकडे या. जावा. दीदी, सांग बरं, तुला गावाला काय यायचं नाही? पप्पा, तुम्हाला माहिती नाही का उद्या मतदान आहे? हो पप्पा, उद्या मतदान आहे. मग काय झालं? उद्याची सुट्टी गावाला जाण्यासाठी नाही पप्पा. उद्याची सुट्टी मतदान करण्यासाठी आहे. मतदान आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. मतदान हे अधिकारच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे. अरे पण बिन काही नाही पप्पा, आम्ही वाट पाहतो आहोत कधी एकदाचे मोठे होऊ आणि मोठे होऊन मतदान करू. पण तुम्ही मोठे होऊनही मतदान न करता गावाला जाता. मतदान केले तरच चांगला आमदार निवडून येईल आणि विकास होईल. नाही तर पुढचे 5 वर्ष विकासापासून दूर राहावं लागेल. खरं आहे बेटा, तू मला मतदानाची खरी किंमत काय असते याची जाणीव करून दिलीस. मी आता उद्या गावाला नाही जाणार. आपण सर्वजण पुढच्या रविवारी गावाला जाऊ. मी आणि तुझी मम्मी उद्या मतदान केंद्रावर जाऊन नक्की मतदान करणार आणि लोकशाहीचं कर्तव्य पार पाडणार. आणि तुम्ही पण मतदानाचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. आणि तुम्ही पण 20 नोव्हेंबरला मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा. माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान.